श्रावणी सोमवारचा शिवामुठीची पूजा कशी करायची हा जो व्हिडिओ अपलोड केला होता आम्ही, त्याला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला, त्याबद्दल धन्यवाद. पण त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये खूप जणांनी हा प्रश्न विचारला होता की शिवामूठ वाहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या धान्याचं नक्की करायचं काय. म्हणजे अनेकांच्या मनात वेगवेगळ्या शंका आहेत की ते धान्य आपण खाल्लं तर चालतं का, किंवा त्या धान्याचं नक्की काय करायचंय, दान करायचंय का. बऱ्याचदा पूजा करताना ते धान्य ओलं सुद्धा होतं, मग त्याचं काय करायचं. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओत तुम्हाला मिळणार आहेत, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी शिवामुठीची पूजा केली जाते. आता श्रावणी सोमवारी केली जाणारी शिवामुठीची पूजा कशी करावी, म्हणजे पूजेचा संपूर्ण विधी तुम्हाला हवा असेल तर आमच्या लोकमत भक्ती चॅनलवर तसा एक व्हिडिओ आहे. त्यामध्ये श्रावणी सोमवारची शिवामुठीची पूजा करून दाखवली. त्याची व्हिडिओ लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देत आहोत. तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. तो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की जेव्हा आपण शिवामुठीची पूजा करतो आणि महादेवांच्या पिंडीवर एक धान्य वाहतो, पूजा झाल्यावर त्या धान्याचं काय करायचं हा प्रश्न अनेकांना पडतो. आता श्रावणी सोमवारी वाहिलं जाणारं धान्य हे प्रत्येक सोमवारी वेगवेगळं असतं. म्हणजे पहिल्या श्रावणी सोमवारी तांदूळ अर्पण केले जातात, दुसऱ्या श्रावणी सोमवारी तीळ अर्पण केले जातात, तिसऱ्या श्रावणी सोमवारी मूग अर्पण केले जातात, चौथ्या श्रावणी सोमवारी जवस अर्पण केला जातं आणि जर पाचवा श्रावणी सोमवार आलाच तर सातू अर्पण केला जातो. हे अर्पण करण्याची सुद्धा एक पद्धत आहे. मुठीमध्ये धान्य घेतलं जातं आणि महादेवांच्या पिंडीवर ते वाहिलं जातं. अशा साधारण 3 मुठी तांदूळ किंवा 3 मुठी धान्य तरी महादेवांच्या पिंडीवर अर्पण केलं जातं. प्रत्येक श्रावणी सोमवारी महिला वर्गाकडून ही पूजा केली जाते. नवीन लग्न झालेल्या मुलींसाठी तर ही पूजा खास असते, कारण या पूजेचा मूळ उद्देशच हा आहे की आपल्या घरामध्ये सुख समृद्धी यावी, त्याचबरोबर सासरच्या लोकांचे आपण आवडते व्हावे, सासरी आपण चांगल्या प्रकारे रुळावं, म्हणून ही पूजा नवीन लग्न झालेल्या मुली करत असतात. ही पूजा करताना नवीन लग्न झालेल्या मुली तशी प्रार्थना सुद्धा महादेवांकडे करतात की सासरच्या लोकांमध्ये आपलं व्यक्तिमत्व सगळ्यांचं आवडतं होईल असं होऊ दे. त्याचबरोबर ज्या महिलांच्या लग्नाला भरपूर वर्ष झाली आहेत त्या सुद्धा उद्यापन न करता ही पूजा करत राहतात आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी. साधारणतः लग्न झाल्यानंतर 5 वर्ष ही पूजा करून मग त्याचं उद्यापन केलं जातं. पण अनेकांची श्रद्धा असते की या पूजेमुळे घरात सुख समृद्धी येते, घरातल्या समस्या दूर होतात आणि म्हणून अनेक महिला उद्यापन न करता सुद्धा ही पूजा करत असतात. पण सगळ्यात मोठा प्रश्न येतो की ही पूजा झाल्यानंतर जे धान्य आपण महादेवांच्या पिंडीवर अर्पण केलेलं असतं त्याचं करायचं काय. तर त्याचं अगदी साधं उत्तर आहे. त्यामध्ये अजून थोडी भर घालून ते धान्य तुम्ही गरीब गरजू व्यक्तीला दान करा. तुम्ही दान